रेशन कार्डची केवायसी अगदी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही करू शकता। त्यासाठी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे। नमस्कार, मी आकाश कुडकर, सुविधा केंद्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला केवायसी करण्यासाठी आपल्या प्ले स्टोअरमधून 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। सर्वात आधी तुम्हाला आधार फेस आरडी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। हे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला मेरा ई केवायसी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। हे दोन्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला मेरा ई केवायसी हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमच्यापुढे असा डॅशबोर्ड दिसेल। त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येऊन जाईल। तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे असा डॅशबोर्ड ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, राज्य, कार्ड नंबर इत्यादी माहिती दिसेल। त्यानंतर तुम्हाला फेस ई केवायसी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्यापुढे कॅमेरा चालू होऊन जाईल। कॅमेरा सुरू झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या सरळ रेषेत मोबाईल पकडून तुम्हाला डोळे एकदा उघडझाप करायचे आहे। त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं केवायसी कंप्लीट झालेलं असेल। केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई केवायसी रजिस्टर सक्सेसफुल असा मेसेज दिसेल। यामध्ये तुम्हाला तुमचा टाईम तसेच डेट इथे दिसून येणार आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या मराठी सुविधा केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।